निलेश चौहानला पुणे सत्र न्यायालयात केलं हजर। वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी चौहानला बेड्या। बावधान पोलिसांकडून कोठडी मागितली जाण्याची शक्यता। जालिंदर सुपेकरांना पहिला झटका। मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर जालिंदर सुपेकरांची होमगार्ड विभागात बदली। संभाजीनगरमधील दरोड्या प्रकरणी पोलिसांची कारवाई। लड्डांच्या घरावर पाळत ठेवून माहिती देणाऱ्या देवीदास शिंदेला पोलिसांकडून अटक। बीडच्या आहेर वडगावात जुन्या भांडणातून तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ काढल्याचा जाब विचारत केली मारहाण। पोलिसांमध्ये गुन्हा दाखल, मात्र आरोपी अद्यापही मोकाट। दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार का हे मला माहित नाही। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांचं सूचक विधान। उन्हाळ्यातही तुळजाभवानी मंदिरातील गोमुख आणि तीर्थकुंडाचे झरे वाहण्यास सुरुवात। भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण। अमरावतीच्या कौंडण्यपूरतील माता रुक्मिणी मातेच्या पालखीचं दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान। 33 दिवसांचा पायी प्रवास करत पोहोचणार पंढरपूरला। इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा वेतनवाढ देण्याचा निर्णय। देशभरातील 26,000 कर्मचाऱ्यांना होणार फायदा। व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय। देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2,710 वर। केरळमध्ये सर्वाधिक 1,147 रुग्णांची नोंद, तर केंद्रीय आरोग्य विभागाकडून आकडेवारी जाहीर।